जसे की सगळ्यांनी बघितलेलं आहे की प्रत्येक पुढारी जे आहे, मला वाटते की ती महिला खरी मागणी करते. आणि असं सगळ्यांनी बघितलेलं आहे, खरात प्रकरणमध्ये पण बघितलेलं आहे की प्रत्येक पुढारी जे आहे ते कुठे ना कुठे असे तांत्रिक लोकांचे मागे, असे साधू संत लोकांचे मागे असतात. तो जे आहे ते कुठे ना कुठे तरी त्यांनी असा केला असेल आणि हे जे त्यांची सून आहे त्यांना न्याय भेटला पाहिजे. या गोष्टी जे FIR झालेली आहे त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि कोण बाबा होता, कोण होता, त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे आणि जे महिलाला न्याय भेटला पाहिजे. आणि याच्यामध्ये ते खासदार साहेब आहेत ते म्हणताय की ते महिला पैशाची मागणी करते. अरे तुम्ही त्याच्या एक महिलाच्या तुम्ही जीवन उद्ध्वस्त करताय. जसे जसे आरोप त्या महिलांनी केलेले आहे ते खूप मतलब शब्द नाही असे इल्जाम आहे तुमचे मुलगेवर. आणि तुम्ही म्हणताय, एक तुम्हाला काय वाटते, हे श्रीमंत लोकांना, हे पुढारी लोकांना काय वाटते की एक महिलाचे आयुष्य फक्त असंच असतात. तुम्ही लग्न करताय, काय विचारून तुम्ही लग्न करताय? करू नका ना तुमचे मुलाबाळांच्या लग्न. आज त्या महिलासोबत 2016 पासून लग्न केला, आज तिचं जीवन तर उद्ध्वस्त झाला ना. ते आज त्या काय करू शकत नाही, कुठे जाणार, काय करणार? आणि खासदार साहेब तुम्ही अपोलोजाईज, माफी मागण्यापेक्षा तिला एक महिला म्हणून तिला न्याय देण्यापेक्षा तुम्ही म्हणताय की ती लोन भरण्याची मागणी करतीये, 5 लाख पोटगीची मागणी करतीये. त्याच्यामध्ये काय वाईट करतीये? खरं करतीये ना, क्योंकि तुम्ही तिचं जीवन उद्ध्वस्त केलेला आहे, तो तुम्हाला द्यावं लागणार आहे. आणि कोर्टामध्ये पण हेच मुद्दा टिकतोय, जसे माझ्या मीटरमध्ये टिकलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की अगोदर कोणी महिला असे पुढे येत ना होती, पण आज ज्या वेळेपासून मला न्याय भेटलेला आहे तो प्रत्येक महिला मध्ये एक हिंमत आलेली आहे आणि प्रत्येक महिला पुढाकार घेत आहे अशी गोष्टीसाठी. तो 100% या गोष्टीशी सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि कारवाई व्हायला पाहिजे. असे नेते मंत्री, असे आमदार लोकांवरती 100% कारवाई व्हायला पाहिजे. क्योंकि आपण ने बघितलेलं आहे की जास्त मंत्रिमंडळमध्ये बसलेले आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, असंच एक आमदार खासदारांची 2-2 बायका, 3-3 बायका, 10-10 मुलगा बाळा, पण कोणी विचारणारा नाहीये, कोणी बोलणारा नाहीये. त्याच्यासाठी असे कृत्य वाढत चालले आहे. आता एक 7-8 महिने अगोदर एक नांदेडचे कोणी आमदार होते, त्यांचे मुलगेचा सेम केस माझ्याकडे आला होता आणि ती महिलावर तिने पोलीस कंप्लेंट केली, पण पोलीस जे आहे, पोलीस अधिकारी ते महिलाला परेशान करत होते आणि एकदम लहान मुलगी होती, 22-23 वर्षाची. हे सगळी गोष्टी कुठेतरी थांबायला पाहिजे आणि महिलांच्या बाबतीत हे सरकारला जागरूक होणं गरजेचं आहे. आणि आज तुम्ही बघू शकता हे सरकारला याची पण काळजी नाहीये की महिला आयोग की अध्यक्षाचे पदावर कोणाला तरी बसवायला पाहिजे. पण आजपर्यंत हे लोकांकडे फक्त सत्ताचा इतका माज आलेला आहे की महिला आयोग की अध्यक्ष यांच्याकडे नाहीये. अरे तुम्ही जरी महिला आयोग की अध्यक्ष तुमच्याकडे नाहीये तो मला बसवा महिला आयोग की पदावर आणि तुम्ही बघा कसं मी महिलांना न्याय करून देते. तुमच्यासारखं राजकारण मी करणार नाही महिलांच्या बाबतीत, जरी मला महिला आयोग के अध्यक्षपद दिला तर नाही, चांगली पद्धतीने सांभाळणार. जितकी महिलांच्या बाबतीत जितकी कंप्लेंट आहे सगळी दूर होणार. क्योंकि मी 24x7 महिला आयोग की अध्यक्षपद मी झाली तो 100% मी महिलांच्या बाबतीत अजून मी काम करते. अजून आता पण मी काम करते, पुढे पण काम करणार. पण असे माझ्यासारखे लोकांना बसवला तर, नाही तो काय होणार नाही महाराष्ट्राच्या. ऐका, मी अगोदर पण सांगितलेल्या खरातचे प्रकरणमध्ये आपण हे सगळी गोष्टी बघितलेली आहे, याला आपण नकारू शकत नाही. आणि असे केस कापणं, कोंबडी काटणं, असे जे सगळे ते ताईने जे सांगितलेलं आहे त्याचं मी समर्थन करते. आणि जे असे भंगार भोंदू बाबा लोक असतात, हे लोकांना पाठबळ देण्याचे काम जे आहे ते हे श्रीमंत पुढारी लोकही करतात. हे मी अगोदर पण सांगितलेलं, आता पण मी सांगते की हे जे खूप महाराष्ट्रामध्ये खूप अंधश्रद्धा वाढत चालली आहे, कुठे ना कुठे तरी याला समाप्ती करायला पाहिजे.
क्योंकि आता ये ताई म्हणताय आपण खरात प्रकरणमध्ये पण बघितलेला आहे की असा सगळे पुढारी लोक करताय खरात सोबत पण सगळे नेता मंडळी लोकांचेही फोटो होते. कोण